आसन लागलं पाहिजे, त्यासाठी मन शुद्धी झाली पाहिजे। त्यासाठी आपलं मन पवित्र विकल्प वासनेपासून दूर गेलं पाहिजे, तेव्हा तिकडं आपलं लक्ष लागतं। आणि त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषी सांगतात, बाबा यासाठी तुमच्या चित्ताची शुद्धी करणं फार महत्त्वाचे आहे। त्याने सांगितलं की या ठिकाणी जर चित्ताची शुद्धी करायची असेल तर मग सांगितलंय त्यासाठी आणि मन स्थिर होण्यासाठी आपल्याला आहार शुद्ध घ्यावा लागतो। आहार शुद्ध नसेल तर आसनही लागत नाही। तुम्ही जर आगर वकर काहीतरी खाऊन या आणि सगळंच खाल्लं आणि बारीक चावलं नाही तर पोट काय करायला लागतं? गडगड करायला लागतो। एखाद्याला बाजरीची ज्वारीची भाकर खायची सवय नसेल, त्याने जर खाल्ली तर काय होतं? गडगड व्हायला लागतं पोटामध्ये। कितीही लक्ष लावायचा प्रयत्न करा पण लक्ष लागतं का? नाही, ते पोट लक्ष लागू देत नाही, गडगड पोटामध्ये सुरू होतोय, चित्त स्थिर होत नाही। त्यासाठी मन स्थिती आणि शुद्धी करण्यासाठी आहार शुद्ध असावा लागतो। आहार ज्याचा शुद्ध आहे त्याचं मन शुद्ध होतं आणि मन एकाग्र लागतं। त्या ठिकाणी जर आहार शुद्ध ग्रहण करत असेल तर पुण्याची भागी बनतो आणि आहार जर अशुद्ध करत असेल तर त्या ठिकाणी पाप कर्म आपल्याकडून घडतं, पाप कर्माचे भागी होतो। जर अशुद्ध आहार ग्रहण करत असाल तर नर्मदा पुराणामध्ये सांगितलंय की अशुद्धम आहारायम प्रेत योनी भोगनाशना। अशुद्ध आहार जर ग्रहण करत असाल तर तुम्हाला प्रेत योनीमध्ये भोग भोगावेच लागेल। ते भोग भोगल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही। प्रेत योनीतले भोग तुम्हाला